मावळच्या राजकारणात सध्या एक चर्चा जोरदार सुरू आहे आणि ती आहे लाल दिव्याची. होय, मावळपासून मुंबईच्या मंत्रालयापर्यंत या चर्चेनं चांगलंच राजकीय वातावरण तापवलं आहे. ही चर्चा आहे मावळच्या बदलत्या राजकारणाची, एका बालेकिल्ल्याच्या पडझडीची आणि एका नव्या नेतृत्वाच्या उदयाची. ही चर्चा नेमकी काय आहे, हा लाल दिवा म्हणजे नेमका काय प्रकार, या सगळ्या गोष्टींचा उलगडा करतो. पण त्याआधी थोडक्यातला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा. नमस्कार, मी महेश आणि तुम्ही पाहताय थोडक्यात. मावळात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांना विधानसभेच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी मिळणार असल्याच्या चर्चेनं जोर धरलाय. अर्थात याची अधिकृत घोषणा अजून झालेली नाही, तरी मावळपासून मंत्रालयापर्यंत याची जोरदार चर्चा सुरू आहे. जर ही शक्यता प्रत्यक्षात उतरली तर मावळ तालुक्याला पुन्हा एकदा राज्याच्या सत्ता केंद्रात मोठं प्रतिनिधित्व मिळणार आहे. कारण विधानसभेचं उपाध्यक्षपद हे केवळ औपचारिक पद नसून ते मंत्रिपदा इतकंच प्रतिष्ठेचं आणि प्रभावशाली मानलं जातं. राज्यातील आगामी मंत्रिमंडळ विस्तार, सत्तेतील समीकरणं आणि पक्षांतर्गत बदल यांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही महत्त्वाच्या हालचाली सुरू असल्याचं बोललं जात आहे. सध्या विधानसभेच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी राष्ट्रवादीच्या अण्णा बनसोडे यांच्याकडे आहे. मात्र पश्चिम महाराष्ट्रात संघटन अधिक मजबूत करण्यासाठी आणि प्रभावी नेतृत्वाला संधी देण्यासाठी पक्षात फेरबदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर सुनील शेळके यांच्या नावाची चर्चा अधिक रंगू लागली आहे. आता समजून घेऊयात की विधानसभेचं उपाध्यक्षपद इतकं महत्त्वाचं का आहे. सामान्य लोकांच्या दृष्टीनं मंत्रिपद अधिक चर्चेत असतं, पण विधानसभेचं उपाध्यक्षपद हे संसदीय लोकशाहीतील अत्यंत महत्त्वाचं पद मानलं जातं. विधानसभा अध्यक्ष अनुपस्थित असताना संपूर्ण सभागृहाचं कामकाज उपाध्यक्ष चालवतात. सभागृहात गोंधळ झाला, वाद निर्माण झाले आणि एखाद्या विधेयकावर निर्णय घ्यायचा असेल तर उपाध्यक्षांची भूमिका निर्णायक ठरते. विशेष म्हणजे या पदाला कॅबिनेट मंत्र्याच्या समकक्ष दर्जा, सुविधा आणि प्रोटोकॉल मिळतो. म्हणजेच सरकारी निवासस्थान, सुरक्षा, अधिकृत वाहन, प्रशासकीय अधिकार आणि राज्यातील महत्त्वाच्या बैठकींमध्ये स्थान, या सर्व बाबतीत उपाध्यक्षांचं स्थान मंत्रिपदा इतकंच प्रभावी मानलं जातं. त्यामुळेच ग्रामीण भागातील राजकारणात याला लाल दिव्याचं पद म्हणून मानलं जातं. पण मित्रांनो, ही फक्त एका पदाची चर्चा नाही, ही चर्चा आहे मावळच्या बदलत्या राजकारणाची, एका बालेकिल्ल्याच्या पडझडीची आणि एका नव्या नेतृत्वाच्या उदयाची. मावळचं राजकारण समजून घ्यायचं असेल तर आपल्याला थोडं मागं जावं लागेल. एक काळ होता जेव्हा मावळ म्हटलं की काँग्रेसचा प्रभाव ठरलेलाच. सहकार, शेतकरी राजकारण आणि स्थानिक नेत्यांच्या बळावर काँग्रेसची पकड मजबूत होती. गावागावातील पतसंस्था, दूध संघ, बाजार समित्या आणि स्थानिक सत्ता या सगळ्यावर काँग्रेस विचारसरणीचा मोठा प्रभाव होता. मावळचा राजकारणाशी संबंध फक्त निवडणुकांपुरता कधीच मर्यादित नव्हता. इथे सहकार म्हणजे सत्ता, साखर कारखाने म्हणजे प्रभाव आणि बाजार समित्या म्हणजे गावागावातील राजकीय ताकद मानली जायची. म्हणूनच मावळमध्ये कोणत्या नेत्याच्या मागे किती कार्यकर्ते आहेत यापेक्षा कोणाच्या मागे किती गावं उभी आहेत हे जास्त महत्त्वाचं मानलं जायचं. पण काळ बदलत गेला आणि महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपची एंट्री अधिक आक्रमक होत गेली. भाजपने मावळमध्ये एक वेगळी रणनीती आखली. फक्त निवडणूक लढवायची नाही तर संघटन उभं करायचं. गावोगाव कार्यकर्ते तयार झाले, बूथ पातळीवर काम सुरू झालं आणि हळूहळू मावळच्या राजकारणात नवं समीकरण तयार होऊ लागलं. याच काळात एक नाव पुढं आलं, बाळा भेगडे. बाळा भेगडे यांनी भाजपची ताकद केवळ भाषणांपुरती मर्यादित ठेवली नाही तर थेट गाव पातळीवर पक्षाची पकड मजबूत केली. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपने मावळमध्ये आपला स्वतंत्र मतदारवर्ग तयार केला. विशेष म्हणजे मावळमध्ये त्या काळात भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यातील संघर्ष हा फक्त दोन पक्षांचा संघर्ष राहिला नव्हता, तर तो जुनी सत्ता विरुद्ध नवी ताकद असा झाला होता. 2014ची विधानसभा निवडणूक आली, राज्यात भाजपची सत्ता आली आणि बाळा भेगडे यांना राज्यमंत्रीपद मिळालं. त्यावेळी मावळमध्ये एक भावना होती, आता मावळचा आवाज मंत्रालयात पोहोचणार. कारण ग्रामीण भागात मंत्रिपद म्हणजे फक्त खुर्ची नसते, तो असतो संपर्क, निधी, निर्णय क्षमता आणि सत्तेच्या केंद्रातला थेट प्रवेश. अनेक जुने कार्यकर्ते सांगतात की त्या काळात मंत्रालयात मावळच्या लोकांची वर्दळ वाढली होती. रस्ते, MIDC, औद्योगिक प्रश्न, पाणी पुरवठा, अनेक विषयांवर मावळला वेगळं महत्त्व मिळत होतं. विशेषतः तळेगाव MIDC, औद्योगिक गुंतवणूक आणि पुणे मुंबई एक्सप्रेसवेवरील परिसरातील विकास कामं यामुळे मावळचं महत्त्व वाढू लागलं. कारण हा भाग फक्त ग्रामीण राहिला नव्हता, तर तो वेगानं शहरीकरणाकडे जाणारा मतदारसंघ बनत होता. जिथे विकास वाढतो तिथे राजकीय स्पर्धाही अधिक तीव्र होते. पण राजकारणात एक गोष्ट कायम असते,
ती म्हणजे बदल. दरम्यान अजित पवारांनी मावळकडे वेगळ्या नजरेनं पाहायला सुरुवात केली. त्यांना माहीत होतं की पश्चिम महाराष्ट्रात मजबूत व्हायचं असेल तर मावळसारख्या मतदारसंघात पकड निर्माण करणं गरजेचं आहे. आणि त्यातून पुढे आले एक नवीन नाव, सुनील शेळके. स्थानिक पातळीवर सक्रिय, कार्यकर्त्यांमध्ये मिसळणारे आणि आक्रमक शैलीत काम करणारे नेता म्हणून शेळके यांची ओळख तयार होत होती. मावळमध्ये एक गोष्ट कायम सांगितली जाते, जो नेता लोकांच्या सुखदुःखात दिसतो त्यालाच मावळ स्वीकारतो. आणि याच शैलीमुळे सुनील शेळके यांनी स्थानिक पातळीवर आपला प्रभाव वाढवला. जेव्हा अजित पवारांनी त्यांना उमेदवारी दिली तेव्हा अनेकांना वाटलं ही निवडणूक एकतर्फी होईल, कारण समोर भाजपचं मजबूत संघटन होतं आणि स्वतः मंत्री बाळा भेगडे मैदानामध्ये होते. पण 2019ची ती निवडणूक मावळच्या राजकारणाचा टर्निंग पॉईंट ठरली. गावागावात चुरशीचं वातावरण होतं, सभांमध्ये आरोप प्रत्यारोप होत होते, चौकात चौकात राजकीय चर्चा रंगत होत्या आणि शेवटी निकालाचा दिवस आला. सुनील शेळके यांनी बाळा भेगडे यांचा धक्कादायकरित्या पराभव केला आणि एकाच रात्रीत संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष मावळकडे वळलं. राजकीय विश्लेषक सांगतात की फक्त एका उमेदवाराची हार नाही, तर मावळच्या राजकीय समीकरणात झालेला मोठा बदल आहे. विशेष म्हणजे हा विजय अपघाती नव्हता, कारण त्यानंतरच्या निवडणुकीतही शेळके यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत आपलं वर्चस्व कायम ठेवलं आणि इथूनच सुरू झाला मावळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा विस्तार. पण खरी ताकद फक्त विधानसभा जिंकण्यामध्ये नसते, खरी ताकद असते स्थानिक संस्थेत. लोणावळा नगर परिषद, तळेगाव दाभाडे नगर परिषद, वडगाव नगरपंचायत, पंचायत समित्या या सगळ्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसची मजबूत पकड निर्माण करण्यात आमदार सुनील शेळके यांची भूमिका महत्त्वाची मानली जाते. मावळमध्ये एक जुना राजकीय किस्सा आजही सांगितला जातो, ज्याच्या आता तळेगाव आणि लोणावळा त्याच्याकडे मावळचं भविष्य. आणि हे वाक्य उगाच तयार झालेलं नाही, कारण मावळ हा फक्त ग्रामीण मतदारसंघ नाही, तर हा महाराष्ट्रातील सर्वात वेगाने बदलणाऱ्या भागांपैकी एक भाग मानला जातो. एका बाजूला उद्योग, MIDC आणि दुसऱ्या बाजूला पर्यटन, लोणावळा आणि तिसऱ्या बाजूला मोठ्या प्रमाणात होणारे जमीन व्यवहार. म्हणूनच मावळच्या राजकारणात स्थानिक निवडणुकासुद्धा विधानसभा निवडणुका इतक्याच प्रतिष्ठेच्या मानल्या जातात. ग्रामपंचायत असो, नगरपंचायत असो किंवा बाजार समिती निवडणूक, इथे प्रत्येक निवडणूक ही पुढच्या मोठ्या राजकीय लढाईची सेमीफायनल मानली जाते. आता प्रश्न राहिला चर्चेत असलेल्या विधानसभेच्या उपाध्यक्षपदाबाबत. ते विश्वासाचं पद मानलं जातं आणि म्हणूनच आता जर सुनील शेळके यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं तर तो फक्त एका आमदाराचं राजकीय प्रमोशन असणार नाही, तर तो मावळच्या वाढत्या राजकीय वजनाचा संकेत मानला जाईल. मावळच्या इतिहासात यापूर्वी मदन बाफना आणि बाळा भेगडे या नेत्यांना राज्याच्या सत्तेत मोठं स्थान मिळालं होतं. आता सुनील शेळके यांच्या नावाची चर्चा सुरू झाल्यानं पुन्हा एकदा मावळ राजकारणाच्या केंद्रस्थानी आला आहे. विशेष म्हणजे राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे की आगामी स्थानिक निवडणुका, पश्चिम महाराष्ट्रातील समीकरणं आणि संघटनात्मक संतुलन लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस काही मोठे निर्णय घेऊ शकतं. आणि त्यामुळेच आता मावळमध्ये एकच प्रश्न विचारला जातोय, मावळला पुन्हा लाल दिवा मिळणार का? पण मावळचं राजकारण पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलं आहे आणि पुढचे काही दिवस मावळच्या राजकीय इतिहासाला नवं वळण देणारे ठरू शकतात. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? सुनील शेळकेंना विधानसभा उपाध्यक्षपद मिळेल का? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी थोडक्यातला नक्की सबस्क्राईब करा.